नमस्कार मित्रांनो, राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं आहे। मात्र त्यानंतर आता हैदराबाद गॅजेटनुसार आमचा समावेश हा एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी बंजारा समाजामधून होत आहे। बंजारा समाजाचा समावेश हा एसटी प्रवर्गात करावा या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीनं अनेक ठिकाणी आंदोलनं देखील करण्यात येत आहे। दरम्यान त्यानंतर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाजाचे कार्यकर्ते विजय चव्हाण यांनी जालन्यात उपोषणाला सुरुवात केली होती। अखेर आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली। या शिष्टमंडळामध्ये मंत्री संजय राठोड, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अखेर विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे। त्यांनी 9व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं आहे। मंत्री पंकजा मुंडे, संजय राठोड आणि अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे। एवढंच नाही तर समाज म्हणतो आहे म्हणून मी उपोषण मागे घेतो। मागच्या 45 वर्षापासून आमची हीच मागणी आहे। अनेक मोर्चे झाले, उपोषण झाली, मात्र आमची कोणतीही दखल घेतली गेली नाही। आमची मागणी रास्त आहे। जोपर्यंत GR काढणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असा गंभीर इशाराही यावेळी विजय चव्हाण यांनी दिला आहे। दरम्यान यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी विजय चव्हाण यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली। सर्वांना माझा जय सेवालाल। मागच्या 9 दिवसापासून सुरू असलेले उपोषण विजय चव्हाण यांनी मागे घ्यावे। मी सरकार म्हणून आले असले तरी तुमची प्रतिनिधी म्हणून आले आहे। त्यांची तब्येत खालवलेली आहे। माझाही समाज आजही ऊस तोडत आहे। तुमचा जीव महत्त्वाचा आहे। आता आपण सर्वजण मराठा आरक्षणाचं पाहतच आहोत। तसा एका दिवसात GR काढणं शक्य नाही। मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आहे की याचं एक शिष्टमंडळ घेऊन या। आपण या संदर्भामध्ये एक कालावधी ठरवू। अधिवेशनात यांचा विषय घ्यावा लागेल। बंजारा समाज हा लढणारा समाज आहे, असं यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।